ब्रीदवाक्य घेऊन देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी आज म्हणजे 22 तारखेपासून देशामध्ये जीएसटीचा नवीन रिफॉर्म्स आणण्याचं काम केलेलं आहे आणि याला नेक्स्ट जेन जीएसटी रिफॉर्म्स असं नाव दिलेलं आहे। ग्राहकांचं हित, ग्राहक देवो भव म्हणजे ग्राहकांचं हित आणि ग्राहकांचंच हित या दृष्टिकोनातून अनेक बदल केलेले आहेत। त्या संदर्भात वेळोवेळी वृत्तपत्र चॅनलवरती बातमी आलेल्या आहेत। काल देशाचे सन्मान्य प्रधानमंत्री मोदीजी यांनी देशाला संबोधित केलेलं आहे, आपल्याला प्रेस नोट ही दिलेली आहे। तरी सुद्धा विस्तारानं थोडंसं या बाबतीत आपल्या समोर मांडणी करावी या दृष्टिकोनातून आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। इथं उपस्थित सन्मान्य आमदार अमल महाडिक, महेशजी जाधव, विजय जाधव, राजवर्धन निंबाळकर, उपस्थित पत्रकार बंधू भगिनींचं मी स्वागत करतो। हा नेक्स्ट जेन जीएसटीचा जो रिफॉर्म आहे किंवा सुधार आहे हा देशासाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे। हा फक्त धोरणातील बदल नाही तर मोदीजींच्या सरकारनं गेल्या दशकभरामध्ये अविरत स्थिर आणि दूरदर्शी आर्थिक व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून केलेला हा एक प्रयत्न आहे। आपण जर पाहिलं की आपल्या देशामध्ये जीएसटीचे 4 स्लॅब होते, 5%, 12%, 18% आणि 28%। आता त्या 4 वरून 2च टप्पे त्याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत। आता 2 टप्पे म्हणजे 5% आणि 18%, म्हणजे 12 आणि 28चा स्लॅब काढून टाकलेला आहे। 12% गटातील ज्या वस्तू होत्या, 12% जीएसटी लागू असणाऱ्या ज्या वस्तू होत्या त्याच्यातल्या 99% वस्तूंचा बदल केलेला आहे। ते सगळे 5% मध्ये घेतलेले आहेत आणि हे सगळे सर्वसामान्यांशी निगडीत आपल्या प्रपंचाला लागणारे घरगुती वस्तू, खाण्यापिण्याच्या वस्तू या सगळ्यामध्ये या 12%च्या 99% बदल करून 5% मध्ये आणलेले आहेत आणि 28% गटातील किंवा त्या ब्रॅकेटमधील ज्या जीएसटीच्या वस्तू होत्या त्या जवळजवळ 90% त्या आता 12% मध्ये आणलेले आहेत। हे देशातील सगळ्यात मोठा निर्णय आहे। या निर्णयामुळं आपली जी क्रय शक्ती आहे किंवा खरेदी शक्ती आहे किंवा लोकांची जी बचत आहे ती साधारण 2 लाख करोड रुपयांनी वाढणार आहे। म्हणजे 2 लाख कोटी रुपये म्हणजे तुम्ही विचार करू शकता की पीएम आवास योजना किंवा पीएलआय सारख्या ज्या योजना होत्या त्याच्यापेक्षाही मोठी, म्हणजे आवासपेक्षा 10 पट मोठी आणि पीएलआय पेक्षा 4 पट मोठी ही योजना आता सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी निर्माण करण्यात आलेली आहे। याचा लाभ थेट सर्वसामान्य लोकांना मिळणार आहे। देशाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये, कानाकोपऱ्यामध्ये, म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत असणाऱ्या या भागातील लोकांना समृद्धी निश्चित होणार आहे आणि सगळ्यांच्याच घरात या दीपावलीला लक्ष्मी येणार आहे। दीपावली हा आपल्या भारतीयांचा सगळ्यात मोठा सण आहे। वर्षभरात सगळ्यात जास्त उलाढाल, खरेदी विक्री ही दीपावलीमध्ये होत असते आणि म्हणून दीपावलीच्या पूर्वी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। या सुधारामुळं प्रत्येक नागरिकाचा कराचा जो बोजा होता किंवा ओझं होतं तो कमी करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि त्यामुळं त्यांची जी बचत होणार आहे त्यातून त्यांची खरेदी करण्याची क्षमता वाढणार आहे। आपल्या हातात पैसा जास्त राहिल्यामुळं सर्वसामान्य माणूस, शेतकरी, लहान उद्योगपती, कामगार, विशेषतः महिला भगिनी ज्या आपला घर चालवतात किंवा घरच्या प्रपंचासाठी त्यांना नियोजन करावं लागतं, त्यांचा बजेटची व्यवस्था या निर्णयामुळे होणार आहे। लोकांना खर्च करण्यासाठी, बचत करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी सशक्त करणारा हा निर्णय आहे। ग्राहकांच्या मागणीत यामुळं नवीन लाट निर्माण होणार आहे। जो पैसा राहणार त्यामुळे लोक खरेदी करणार। काल तुम्ही ऐकलं असेल की त्यांनी सांगितले की बचत होणार आहे आणि बचत करून जास्ती खरेदी करा आणि ही खरेदी करत असताना स्वदेशी मालच घ्या याच्यावर फार भर प्रधानमंत्री महोदयांनी दिलेला आहे।
आणि त्यामुळं खरेदी वाढणार असल्यामुळं, मागणी वाढणार असल्यामुळं उत्पादन सुद्धा वाढवावं लागणार आहे. आणि हे परत खरेदी करत असताना 2 स्लॅब असल्यामुळं लोकांना त्याचा चांगला फायदा होणार आहे. जीएसटी प्रत्येक कुटुंबासाठी आणि उद्योजकांसाठी सुद्धा एक सोपा मार्ग या 2 स्लॅबमुळे निर्माण झालेला आहे. पूर्वी 2008 साली ज्यावेळी युपीएचं सरकार होतं त्यावेळी सुद्धा असा एक प्रयत्न झालेला होता. त्याचं नाव होतं क्रेडिट ड्रिव्हन इकॉनॉमी, म्हणजे क्रेडिट आधारित दृष्टिकोन. अशा पद्धतीचं एक 2008 साली प्रयोग झाला होता. पण त्यामुळं काय झालं, लोकांना कर्ज देण्यात आलेलं होतं, उद्योगपतींना कर्ज देण्यात आलेलं होतं. आणि त्यामुळं काय झालं तर एनपीएचं प्रमाण वाढलं होतं आणि त्यामुळं महागाई वाढली आणि मंदीचं सावट संबंध देशभरामध्ये त्यामुळं निर्माण झाले होते, त्या निर्णयामुळे निर्माण झालेलं होतं. आजचा हा निर्णय हा त्याच्या एकदम उलट आहे. याच्यामुळं तेजी येणार आहे, उत्पन्न वाढणार आहे, उत्पादन वाढणार आहे आणि सगळ्यांसाठी विन विन सिच्युएशन आहे. आता हे करत असताना इन्कम टॅक्सच्या बाबतीत सुद्धा आपल्याला माहिती आहे की बजेटमध्ये एक खूप मोठा निर्णय जो कुणालाही अपेक्षित नव्हता, तो म्हणजे 12 लाख रुपयेपर्यंतचं उत्पन्न इन्कम टॅक्सच्या स्लॅबमधून मुक्त करण्यात आलेलं होतं. आणि नोकरदार असेल तर 12,75,000. म्हणजे 12 लाख रुपयेवर कसलाही टॅक्स नसल्यामुळं ते लोक त्यांच्या हातामध्ये त्यांची ती बचतीची शक्ती वाढली, खर्चाची शक्ती वाढली. आणि अशा पद्धतीनं आधुनिक भारताच्या इतिहासात हा जो निर्णय झाला होता 12 लाखच्या स्लॅबचा, त्याचा खूप मोठा लाभ देशभरामध्ये झाला. त्याच पद्धतीनं 2019 नंतर कॉर्पोरेट कर सुद्धा, कॉर्पोरेट टॅक्स सुद्धा कमी करण्यात आलेला होता. त्यामुळं कंपन्यांना नोकरी निर्मितीसाठी, पुनर्वियोग करण्यासाठी आणि त्याचा लाभ थेट मध्यमवर्गीयांना झाला आणि रोजगारच्या संधी सुद्धा त्या निर्णयामुळे वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळते. आता या मी सांगितलं मगाशी की या सगळ्या रिफॉर्मचा, या सुधारण्याचा जो पाया होता, हे अनेक गेल्या 10 वर्षातले जे सगळे निर्णय आहेत त्याच्यावर आधारित हे सगळे निर्णय आहेत. यावर्षी दिवाळीचा बोनस जसा मिळावा त्याप्रमाणे हा लाभ मिळणार आहे. आता दिवाळीचा बोनस फक्त कर्मचाऱ्यांना मिळतो किंवा सरकारी कर्मचारी असतील, खाजगी कर्मचारी असतील, अधिकारी असतील यांनाच मिळतो. परंतु हा जो रिफॉर्म आहे किंवा हा जो निर्णय आहे हा देशातल्या 144 करोड लोकांना बोनस स्वरूपात याचा लाभ होणार आहे. मोदी सरकारने भारताच्या हितासाठी सलग निर्णय घेणार किंवा सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून हा एक महत्वाचा टप्पा आहे किंवा त्यांचं जे वचन होतं ते पूर्ण होत्याला आपल्याला पाहायला मिळते. सामान्य वस्तू ज्या सगळ्या मूलभूत गरजांच्या असतात, मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे, त्या सगळ्या आता 5% स्लॅबमध्ये आणलेल्या आहेत, म्हणजे अतिशय कमी झालेले आहेत. आणि ज्या लक्झरियस गुड्स आहेत त्या सगळ्या आता 18% घातलेल्या आहेत. त्यामुळं सामान्यांच्या तुजरीवर आता बोजा कमी पडणार आहे आणि त्यामुळं राष्ट्रीय खजिना सुद्धा आता मोठ्या प्रमाणात त्यामध्ये वाढ होणार हे सुद्धा आपल्याला जाणवतंय. हे ऐतिहासिक पाऊल रातोरात शक्य झालेलं नाही. युपीआयच्या काळातल्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेकडून ते स्थिर करणं, त्याची पुनर्रचना करणं आणि आता नवीन रिफॉर्म आणणं यासाठी अनेक परिश्रम आपल्या मोदीजींच्या सरकारनं घेतलेले आहेत. 2017 मध्ये करदात्यांची संख्या 65 लाख होती, ती आज 1.51 कोटी एवढी झालेली आहे, म्हणजे जवळजवळ दुप्पट झालेली आहे. स्लॅब कमी केल्यामुळं, उत्पन्न वाढत असल्यामुळं इन्कम टॅक्स भरणाऱ्याची संख्या सुद्धा आता दुप्पट झालेली आहे. हे सुधार सर्व जीएसटी परिषदेच्या सर्व समावेशक करामध्ये, म्हणजे सगळ्या राज्यांची जी जीएसटी काउन्सिल असते, प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री आणि तिथले सचिव या बॉडीमध्ये असतात आणि या सगळ्यांच्याशी चर्चा करून मग भले ते देशातलं कुठलंही राज्य असेल, कुठल्याही पक्षाचं असेल, त्यांचा सगळ्यांचा विचार करून मोदींच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पक्षाचे जरी लोक असतील, वेगवेगळ्या विचाराची जरी सत्ता असेल, तरी राष्ट्रीय हिताला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या दशकात वाढलेल्या करधारेतून
राष्ट्रीय प्राधान्य क्रमांकाची पूर्तता झालेली आहे. म्हणजे या सगळ्या उत्पन्नातून, या करातून अनेक मोठमोठे प्रकल्प सुद्धा देशामध्ये येत आहेत. उदाहरणार्थ, महामार्ग बनवण्याची संख्या देशभरामध्ये, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. विमानतळ 2014 पूर्वी 74 विमानतळ होती, ते आता 164 विमानतळ निर्माण झालेले आहेत. मेट्रो रेल्वेचं जाळं अनेक शहरांमध्ये सुरू झालेलं आहे. रेल्वेमध्ये 1300 रेल्वे स्टेशन्स एका वेळी त्याचं रिनोव्हेशनचं काम सुरू झालं. कोल्हापूरचं सुद्धा रेल्वे स्टेशन त्यामध्ये आहे. 44 करोड रुपये आपल्याला मिळाले. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्याच पद्धतीनं देशभरामधल्या 1300 रेल्वे स्टेशनचं पुनर्बांधणी किंवा रिनोव्हेशनचं काम सुरू झालेलं आहे. रेल्वेमध्ये संपूर्णपणे वातानुकूलित असणारी वंदे भारत ट्रेन देशभरामध्ये 144 वंदे भारत ट्रेन सुरू केलेले आहेत. आणि त्याचबरोबर संरक्षण क्षमता आपली निर्माण करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहे. संरक्षण सामग्री बनवण्यासाठी उत्पादन क्षमतेमध्ये 174% वाढ आपली झालेली आहे. आणि त्याचबरोबर निर्यात 34 पट वाढलेली आहे. म्हणजे पूर्वीचा एक काळ होता ज्यावेळी भारत 95, 96, 97% डिफेन्सचं सामान इम्पोर्ट करत होते. आज आपण आत्मनिर्भर स्वयंपूर्ण होऊन जवळजवळ आपण अनेक देशांना, 35-40 देशांना आपले उत्पादन डिफेन्सचं सुद्धा आपण विक्री करण्याचं काम करतो. आणि या सुरक्षेसाठी अत्याधुनिक आणि स्वदेशी शस्त्रास्त्र सुद्धा आपण निर्माण केलेले आहेत. परवाच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये जर आपण बघितलं तर बहुतांश ज्या सगळ्या सामग्री वापरल्या त्या स्वदेशी बनावटीच्या होत्या. त्याचबरोबर DBT प्रणालीच्या माध्यमातून वेगळा रिफॉर्म निर्माण केलेला आहे. पूर्वी आपल्याला माहिती आहे काँग्रेसच्या काळामध्ये आपण भ्रष्टाचाराचे अनेक आकडे पाहिलेले. 2G घोटाळा, 3G घोटाळा, चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, डेक्कन हेरल्ड घोटाळा. आणि स्वतः स्वर्गीय राजीव गांधीजींनी पंतप्रधान असताना जाहीरपणानं सांगितलं होतं की मी लाभार्थ्यांना पैसे पाठवतो, 100 रुपये द्यावे, त्याला 15 रुपये मिळतात आणि 85 रुपये कुठं जातात मला माहिती नाही, हे जाहीरपणानं त्यांनी सांगितलं होतं. परंतु प्रधानमंत्री मोदीजींनी 2014 साली सत्ता सांभाळल्यानंतर ज्यावेळी जनधन खातं देशभरातल्या नागरिकांनी उघडावं अशी घोषणा केली. आज 55 करोड जनधन खाते आहेत. आणि या माध्यमातून जेवढे काही लाभ आहेत, जेवढ्या काही योजनांचे अनुदान आहेत, ते थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर देण्याचं काम आमचं सरकार करते. प्रत्येक महिन्याला 6.83 लाख करोड म्हणजे जवळजवळ 7 लाख कोटी रुपये प्रत्येक महिन्याला DBTच्या माध्यमातून लाभार्थ्यांना पाठवले जातात. आतापर्यंत 47.5 लाख करोड रुपये हे थेट वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून, मग किसान सन्मान आहे, महिलांच्या योजना आहेत, ज्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्यांची नावं आता मी घेत नाही, परंतु थेट त्या लोकांच्या खात्यावर पोहोचण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे. याचा फायदा काय झाला? थेट लाभार्थ्यांच्या हातात पैसे आल्यामुळं, खिशात पैसे आल्यामुळं, बँकेत पैसे आल्यामुळं देशभरातले 25 करोडहून अधिक लोक जे BPL होते, दारिद्र्यरेषेच्या खाली होते, ते आता त्याच्यावरती आलेले आहेत. आणि काल आपण ऐकलं असेल की मोदीजींनी सांगितलं की आता न्यू मिडल क्लास म्हणून त्याला आता संबोधित केलेलं आहे. ज्यांच्याकडे आता हातात पैसा आहे त्यामुळे त्यांची स्वप्न वाढायला लागलेली आहेत, त्यांची खरेदी क्षमता वाढायला लागली आहे, ते लोक घर घेत आहेत, गाडी घेत आहेत. तर या दृष्टिकोनातून या DBTच्या माध्यमातून ज्यावेळी 25 करोड लोक बाहेर आले त्याचा लाभ या लोकांना झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मुद्रा योजनेच्या माध्यमातून, स्टार्टअपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योग निर्माण करण्याचं काम चालू आहे. स्टार्टअपच्या बाबतीत मला एकच वाक्य आपल्याला सांगायचं आहे की 2014 पूर्वी सुद्धा स्टार्टअपची योजना होती. त्यावेळी 350 स्टार्टअप्स देशभरामध्ये होते. आज देशभरामध्ये 1.5 लाख स्टार्टअप्स आहेत. आणि मग त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं सरकार मदत करत असतं. त्याच पद्धतीनं या सगळ्यांमध्ये जवळजवळ 1.5 लाख कोटीपेक्षा जास्त मदत वेगवेगळ्या माध्यमातून यांना दिलेली आहे. आणि मुद्रा योजनेच्या माध्यमातून 32 लाख कोटींच्या निधीपर्यंत या लोकांना देण्याचं काम MSME क्षेत्रामध्ये, स्टार्टअप क्षेत्रामध्ये केलं गेलेलं आहे. जागतिक आव्हाने जरी मोठी असली, म्हणजे आपल्याला बघतोय आपण जगभरामध्ये अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहे, युद्धजन्य परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष आहेत
जे त्यांनी टेरिफ वाढवण्याचं काम केलेलं आहे. हे जरी असलं तरी आपला आत्मविश्वास आर्थिक व्यवस्थापनाच्या धैर्यानं घेतलेल्या निर्णयामुळं आता दुणावलेला आहे. म्हणजे दृढता जी आपली आहे त्याच्यामुळं त्याचा आपल्यावर फारसा परिणाम होईल असं नाही आहे. या सगळ्यामुळं काय होणार आहे, कमी कर झाल्यामुळं लोक खर्च अधिक करणार आहेत. अधिक खर्च करत असल्यामुळं अधिक उत्पादन करण्याची मागणी होणार आहे. लोकांना उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवावं लागेल आणि अधिक उत्पादन झाल्यामुळं परत अधिक कर, म्हणजे अशी एक नवीन चेन निर्माण होणार आहे. आणि यामुळं अधिक जर उत्पन्न वाढलं, अधिक कर, तर पुढच्या भविष्यात सुद्धा आणखीन कर कमी करण्यामध्ये याचा भविष्यात आपल्याला फायदा होणार आहे. या सगळ्यामुळं सामान्य लोकांना सुद्धा ज्या पद्धतीने मगाशी सांगितलं आपल्याला, त्यांचे जे घरगुती लागणाऱ्या वस्तू आहेत, अन्नधान्य ज्याच्यावर आपण म्हणू शकतो, त्यामध्ये 5% स्लॅबमध्ये आणल्यामुळं हे सगळं अन्न किंवा भाजीपाला फळे स्वस्त होणार आहेत आणि पौष्टिक अन्न लोकांना, नागरिकांना मिळेल आणि त्यामधून आपली पिढी सुदृढ होईल, यासाठी सुद्धा याचा फायदा होणार आहे. आरोग्याच्या विषयात आपल्याला माहिती आहे की आज आरोग्याच्या अनेक बाबी, विमा, औषधं, सर्जरी सगळ्या एकतर 5% मध्ये आणल्या किंवा बहुतांश 0 केलेले आहेत. हेल्थचे बहुतांश पॅरामीटर जर आपण बघितले तर 0% स्लॅबमध्ये हे सगळं आणलेलं आहे. याचा एकच उद्देश आहे की स्वस्त आणि सशक्त भारत बनवण्याच्या दृष्टिकोनातून हा एक प्रयत्न आहे. मेडिकल ऑक्सिजन, चष्मा यांच्यावर 5% आणि खेळाची उपकरणं सुद्धा 5% या स्लॅबमध्ये आणलेले आहेत. त्याचा फायदा निश्चितप्रमाणे सामान्य माणसांना होणार आहे. मध्यमवर्गांसाठी मी मगाशी सांगितलं की आता मध्यमवर्गीय आणि न्यू मिडल क्लास यांच्यामध्ये जी स्वप्न होती घरगुती गोष्टी घेण्याची, मग बाईक असेल, 2 व्हीलर गाड्या असतील, घरगुती उपकरणं आहेत जसं फ्रीज, AC, याच्यावर सुद्धा आता टॅक्स कमी झाल्यामुळं त्या लोकांना सुद्धा ते आपलं जे स्वप्न होतं ते पूर्ण करता येणार आहे. आणि ते करणार असल्यामुळं खरेदी वाढणार आहे. त्यामुळं कार निर्मितीची सुद्धा आपली क्षमता वाढवावी लागेल, कारण आपण आज देशात 2 नंबरला आहे कार निर्मितीमध्ये. या निर्णयामुळं आपण लवकरच 1 नंबरला जाऊ. आपण गेल्या 2-4 दिवसातल्या पेपरच्या जाहिराती बघितल्या असतील. निर्णय 22 तारखेपासून जरी होणार असला तरी 6 तारखेपासूनच कार डीलर, 2 व्हीलर लोकांनी आपल्या पानभर जाहिराती दिल्या की आम्ही आजपासूनच तुम्हाला यामध्ये सूट द्यायला लागलेलं आहे. म्हणजे कशा पद्धतीनं लोकांनी सुद्धा त्याला आधार देण्याचं काम केलेलं आहे तुम्ही बघितलं. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर या GSTचा निर्णय होणार आहे. ट्रॅक्टर, ड्रीप सिंचन प्रणाली, स्प्रिंकलर, ट्रॅक्टरचे टायर, सुट्टे भाग, या सगळ्यांवर सुद्धा आता 5% GST लावलेला आहे. त्यामुळं शेतीचं उत्पादन खर्च जो आहे तो त्यांचा कमी होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या हातात रोख पैसा जास्त शिल्लक राहिला तर चांगली बियाणं, चांगली खतं वापरली जातील आणि आपल्या पिकाचं उत्पन्न सुद्धा वाढवेल आणि शेतकऱ्याचं सुद्धा उत्पन्न वाढेल. याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा शेतकऱ्यांना या पद्धतीनं होणार आहे. SME आणि MSME यामध्ये आता सगळ्या प्रक्रिया सुलभ केलेल्या आहेत. नोंदणी प्रक्रिया सुलभ केलेल्या आहेत. तंत्रज्ञानाचा वापर, फायलिंग, या सगळ्या गोष्टी आता सुलभ केलेल्या आहेत. याचा उपयोग करून किंवा त्याच्यामुळं आणखीन काही नुकसान होणे या दृष्टिकोनातून ही प्रक्रिया गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा काम झालेलं आहे. MSME हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे ग्रोथ इंजिन आहे आणि या ग्रोथ इंजिनला हा जो निर्णय आहे याच्यामुळे सुपर फ्युएल मिळेल अशा पद्धतीची सुद्धा चर्चा या फिटर्निटीमध्ये आहे. आणि ज्यावेळी MSMEची ग्रोथ होईल, MSMEची वाढ होईल, त्यावेळी आपोआप रोजगार निर्मिती होईल. त्यामुळे रोजगार निर्माणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याचा फायदा होईल आणि डायरेक्ट इनडायरेक्ट ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि शेतकऱ्यांना सुद्धा याचा मोठा लाभ मिळणार आहे. अनेक क्षेत्रात जसे कापड, औषध निर्माण, नवीन मालावर आता जास्त कर होता, तो आता परिणाम त्याचा आपल्याला कमी जाणवेल आणि भांडवली त्यामध्ये अडकत होतं. जे रिफंड येत होता तो आता रिफंड सिस्टीम सुद्धा सोपी केलेली आहे. जवळजवळ 1.5 लाख केसेस आहेत रिफंडच्या, त्या सुद्धा आता प्रायोरिटीने घेऊन 3 महिन्याच्या आत, 90 दिवसाच्या आत त्यांचे रिफंड दिले जातील. 1000च्या पटीचे असतील त्यांना तर थांबावंच लागणार नाही आणि हा पैसा लवकर परत आला तर परत तो त्यांच्या व्यवसायात वापरतील आणि त्याचाही फायदा प्रत्यक्ष सगळ्या कामासाठी होईल. फायदा होणार आहे म्हणजे चेकपोस्ट सगळे आता सीमांवरचे जे सगळे चेकपोस्ट होते ते आता बंद केलेले आहेत. त्यामुळं प्रवासाचा वेळ
आणि खर्च 30% आता कमी होणार आहे. त्यामुळं व्यापाऱ्यांना आणि व्यावसायिकांना अनुकूल असा त्याचा लाभ मिळणार आहे. पूर्वीचा आता मी म्हणजे पूर्वीच्या काळात जे टॅक्सेस होते ते सगळ्याच गोष्टींवर होते काँग्रेसच्या काळामध्ये. त्यातले बहुतांश आता मी सांगितलं मगाशी स्कूटर, कार, अगदी पेन्सिल, नोटबुकवर सुद्धा टॅक्स असायचा, तो आता संपूर्ण काढून टाकलेला आहे. आणि काँग्रेसनं त्यांच्या काळामध्ये फक्त एकच काम केलं होतं की म्हणजे ग्राहक म्हणजे कर वसुलीचं यंत्र आहे अशाच पद्धतीची त्यांची भूमिका होती. आणि त्यातून मग भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जायचं, ते आता सगळं बंद करण्याचं काम मोदीजींच्या सरकारनं केलेलं आहे. एकच कल्पना होती की 18% GST दराचा जो स्लॅब आहे तो दृष्टिकोन आता त्यावेळीचा राहुल गांधींचा जो बोलण्याचा हेतू होता तुम्ही बघितला असेल की ज्यावेळी GST लागू केला त्यावेळी ते म्हणत होते की हे सगळे 4 स्लॅब काढून टाका आणि एकच 18% स्लॅब सगळ्यांवर लावून टाका. तुमच्या लक्षात असेल, तुम्ही छापलेलं आहे ते. एकच स्लॅब ठेवा असं कायम ते बोलतात. परंतु तुम्हीच विचार करा, एखाद्या घरात गरीब दुधाची पिशवी घेणाऱ्या माणसालाही 18% आणि एखाद्या मोठ्या उद्योजकाला BMW घेतली तरी 18%, असा स्लॅब हा आपल्या देशाच्या लोकांच्या हिताचा नव्हता. या सगळ्याचा विचार सुद्धा या सगळ्यामध्ये केला गेलेला आहे आणि त्याच्यावरून हे सगळे निर्णय घेतलेले आहेत. लक्झरी वस्तूंना जास्त आहे. आता तुम्ही बघितलं असेल टोबॅको किंवा अन्य तशा ज्या गोष्टी आहेत त्या कमी वापरात याव्यात आणि त्यामुळे त्याच्यावर 40% लावण्याचं काम सुद्धा आपल्या सरकारनं केलेलं आहे. निवडक समाजांना लाभ देण्याऐवजी मोदीजींच्या सरकारनं देशातील प्रत्येक व्यक्तींचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून हे निर्णय घेतलेले आहेत. काँग्रेसनं राहुल गांधींनी तुम्हाला माहिती आहे याला गब्बर सिंग टॅक्स असं संबोधन केलेलं होतं. परंतु आज अनेक करोड लोक या बचतीचा अनुभव घेत आहेत. तुम्ही बघताय असा कुठलाही घटक नाही जो या लाभापासून वंचित राहील. तरीसुद्धा इंडिया आघाडी किंवा काँग्रेस किंवा राहुल गांधीजी यांनी कुठेही यावर काही प्रतिक्रिया दिलेल्या नाही, चूप आहेत ते. म्हणजे त्याचा लाभ होतोय, त्याचं कौतुक करावं आपल्या देशामध्ये अशी काही त्यांची भावना दिसत नाही. आणि म्हणून भारताच्या ग्रोथ इंजिनच्या दृष्टिकोनातून हा जो निर्णय घेतलेला आहे हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनातून आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे. राज्य पातळीवरून, केंद्र पातळीवरून सर्व नेते मंडळींनी आपल्या आपल्या भूमिका आणि भावना या संबंधित व्यक्त केलेल्या आहेत. तरीसुद्धा या विभागाचा भारतीय जनता पार्टीचा खासदार म्हणून आम्ही सगळे पदाधिकारी म्हणून आपल्या माध्यमातून सुद्धा या सगळ्या बाबी जनतेसमोर याव्यात. ग्राहकांना लाभ व्हावा, दुकानदारांनी त्या मोठ्या प्रमाणात लोकांना लाभ द्यावे आणि येणारी दिवाळी आणि इथून पुढचा काळ हा भारत 2047 साली विकसित भारत होण्याच्या दृष्टिकोनातून जो प्रयत्न प्रधानमंत्री मोदीजींनी केलेला आहे त्यामध्ये आपल्या सगळ्यांची साथ, आमच्या सगळ्यांची साथ असावी या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे. आपण सगळ्यांनी आम्ही सगळेजण प्रधानमंत्री मोदींचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की एवढा मोठा निर्णय त्यांनी देशातील नागरिकांच्यासाठी घेतलेला आहे. धन्यवाद. इंधन GSTच्या कक्षात नाही आहे, कारण वेगवेगळ्या राज्यांची वेगवेगळी भूमिका आहे. अनेक राज्य आहेत ते या इंधनाला GSTच्या कर प्रणालीमध्ये घेण्यात त्यांचा विरोध आहे. GST काउन्सिल ही कशी बनलेली आहे तर पूर्ण देशातले सगळे राज्य जे आहेत या राज्यांचे अर्थमंत्री आणि त्या राज्यांचे सचिव हे त्या GST काउन्सिलचे सदस्य असतात आणि प्रत्येक राज्यानं आपापल्या राज्यांमध्ये शेजारच्याच कर्नाटकामध्ये सुद्धा तुम्ही चौकशी केली तर इंधनावर त्यांचा एक स्वतंत्र टॅक्स त्यांनी लावलेला असतो. तो जाऊ नये या दृष्टिकोनातून सर्व राज्यांचं अजून एकमत झालेलं नाही. ज्या दिवशी देशामध्ये सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल त्या दिवशी इंधनवर सुद्धा GST आम्ही लावू आणि त्याचा लाभ ग्राहकांना मिळेल. आणि ते रिफॉर्मचे फायदे सामान्यांना मिळतील असं म्हटलं आहे. तर केवळ लक्ष ठेवू भारतीय जनता पक्ष त्यासाठी काय लक्ष ठेवणार? भारतीय जनता पार्टी आम्ही ह्या लोकांना लाभ मिळावा त्या लोकांच्या आम्ही आता उद्यापासून आमची मोहीम आहे. 9 दिवस नवरात्रीचे सकाळी आणि संध्याकाळी आम्ही बाजारपेठांमध्ये जाऊन दुकानदारांना भेटून त्यांना गुलाबाचं पुष्प देऊन आम्ही त्यांना एक नेमप्लेट पण तयार केलेली आहे की गर्व से कहो हम स्वदेशी है, गर्वाने सांगा आम्ही स्वदेशी आहोत. अशा पद्धतीच्या नेमप्लेट देऊन याचा लाभ सर्वसामान्यांना द्यावा एवढेच आम्ही विनंतीने आवाहन करणार आहे. बाकी कायदेशीर प्रक्रिया किंवा ज्या बाबी असतील त्यासाठी शासन पर्याप्त सगळ्या तुम्ही आता ही प्रेसनोट दिली आहे त्याच्यामध्ये उत्पादनांसंदर्भात अमूलपासून मदर डेअरीपर्यंत असेल सगळ्यात कमी केली त्या प्रमाणामध्ये. परंतु तुमच्या भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष असलेल्या मुकुंद काहीच केलेलं त्यांनी दर कमी केली. मी त्यांना विनंती करेन तेही ताबडतोब कारवाई होईल.
आणखीन 2 लाख कोटीची वाढ होईल अशा पद्धतीची काही महिन्यामध्ये परिस्थिती निर्माण होईल. कमी काय होणार नाही. उत्पादन वाढेल, खर्च वाढेल, परचेस वाढेल. त्यामुळं आणखीन त्यामध्ये जीएसटी मध्ये भरच पडत जाईल. तुम्ही मोदीच्या आर्थिक कामगिरीवर गेला आणि आता मोदीच्या काळामध्ये तो 50 तो 90 रुपयेपर्यंत गेलेला आहे. म्हणजे याच्या अर्थ हे बघा, रुपये तुम्ही US डॉलरशी जर आपलं कंपॅरिंग केलं तर US डॉलर हा फक्त भारतीय अर्थव्यवस्थेवर अवलंबून नसतो. जागतिक जगाच्या अनेक देशांमध्ये US डॉलर चालतात. म्हणजे आता तर गाडीच्या चाका एवढा लागलेला आहे, पण आता त्याच्यापेक्षा थोडं फार मोठा लागलेला आहे. पण आता लोकांची उत्पादन क्षमताही वाढलेली आहे, लोकांचं उत्पन्न वाढलेलं आहे, त्या तुलनेमध्ये ते कमीच आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद जीएसटी संपलं. जीएसटी लागू झाला आता ते छापा. मला जीएसटी बद्दल काय विचारायचं पहिला तो विषय. जीएसटी बद्दल अजून कुणाला काय विचारायचं असेल तर विचारा, नसेल तर मग दयानंदचा जो प्रश्न होता त्याचंच ते उत्तर आहे. हे सांगितलं जातं की मग ते एवढं वाढला तर आता आपण बघितलं की 27 तास लोक 1,75,000चा मोबाईल घेण्यासाठी पाळीमध्ये उभे होते. त्यामुळे आपल्या देशाची परिस्थिती चांगली. हे चांगलं चित्र आहे, याच्यातून वाईट काय घेण्यासारखं नाही आहे. भारतामध्ये बनतोय तो, आता आपल्या देशामध्ये बनतोय. सेमीकंडक्टर आपल्या देशामध्ये बनायला लागलाय. 65,000 कोटीचे नॉर्थ ईस्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहे. सेमीकंडक्टरवर आपण 100% आपण दुसऱ्या देशांवर, नॉर्वे वगैरे देशांवर अवलंबून होतो. तो आता आपण स्वदेशी सेमीकंडक्टर बनवला, स्वदेशी आयफोन बनवतोय. त्यामुळं उत्पादन आपलं उत्पन्न वाढलेलं आहे. त्यामुळं खर्च करण्याची क्षमता लोकांची वाढलेली आहे. चांगलं चित्र देशाचं आहे. त्यातच आता हे मोदी सरकारने घेतलेले हा काँग्रेसच्या प्रचाराला शह देण्यासाठी केलेलं आहे. काँग्रेसचा प्रचार कुठं आहे? अपप्रचारच चालू आहे. त्यांच्याकडे शह देण्याची काही गरज नाही आहे. स्वतः राहुल गांधीच ते आपलंच म्हणजे स्वतःच्या पक्षाचंच हास्य करण्याचं काम करतायत. तुम्ही बघताय ते ज्या पद्धतीनं बॉम्ब टाकतो, हायड्रोजन बॉम्ब टाकतो, न्यूक्लिअर बॉम्ब टाकतो म्हणून प्रत्येक वेळी काहीतरी घेतात आणि ते सगळं त्यांच्या अंगलट येतंय. म्हणजे त्यांना ज्यावेळेस पत्रकारानेच तुमच्यातल्या प्रश्न विचारला की तुम्ही एवढे पुरावे देताय, हे घेऊन तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार का, कोर्टात जाणार का? तर ते म्हटले माझी भूमिका ती नाही आहे, देश वाचवायची जबाबदारी माझी नाही आहे. म्हणजे कोर्टात मी जाणार नाही, मी फक्त विरोधी पक्ष नेता आहे आणि मी फक्त हे अशाच पद्धतीनं लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार. तर आपला देश हा संविधानावर चालणारा देश आहे. त्याची कायदेशीर प्रक्रिया आहे. तुम्हाला सगळ्या त्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाकडे जायला पाहिजे. निवडणूक आयोगाकडून न्याय नाही मिळाला तर तुम्हाला कोर्टात, तुम्ही हायकोर्ट जाऊ शकता, सुप्रीम कोर्ट. आपण कोर्टाच्यावर कुणीच नाही आहे, परंतु त्यांनी स्पष्ट सांगितलं मी कोर्टात जाणार नाही, कारण हे सगळं फेक आहे. खोटं बोलायचं हेच त्या सगळ्या आता इंडिया आघाडीच्या नेत्यांनी ठरवलेलं आहे. तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा बघितलं, संविधान बदलणार म्हणून अपप्रचार केला. त्यावेळी मात्र यांच्या जागा निवडून आल्या. त्यावेळी हे म्हणले नाहीत या अशा पद्धतीनं वोट चोरी झाली. आम्ही म्हणलो नाही. आमच्या अनेक सीटा गेल्या. महाराष्ट्रामध्ये 3 निवडणुका आम्हाला 42 खासदार आले होते. यावेळी 31 खासदार विरोधकांचे निवडून आले. पण आम्ही कुठं म्हणलं नाही वोट चोरी झाली. आम्ही लोकांचा कौल स्वीकारला आणि पुन्हा आम्ही जनतेमध्ये गेलो आणि त्याचा निर्णय तुम्हाला 2024च्या विधानसभेमध्ये पाहायला मिळाला. पण राहुलजी ज्या पद्धतीनं दाखवत आहेत, तुम्ही याच्यापूर्वीची सुद्धा त्यांची जी बॉम्ब टाकतो म्हणून जी प्रेस झाली होती, त्यातले सगळे मुद्दे किंवा त्यामध्ये असणारे सगळे विटनेसेस, त्यामध्ये असणारे दुबार मतं, या सगळ्याचं शहानिशा करून त्यांना माफी मागावी लागलेली आहे कोर्टात. आणि एकदा नाही 9 वेळा आतापर्यंत त्यांनी माफी मागितलेली आहे. आणि कालचा जो त्यांचा हायड्रोजन बॉम्ब होता त्यासाठी सुद्धा त्यांना भविष्यात माफी मागावी लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी शहकटशह करायची पक्षाला किंवा आमच्या सरकारला गरज नाही आहे. हे देशहिताचं काम कायमपणानं आमचं सरकार करत आलेलं आणि करत राहणार. पहा, बहुतांश राज्य हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. भारतीय जनता पार्टीचं राज्य भारतीय जनता पार्टीवर दबाव टाकू शकत नाहीत. हा जो निर्णय आहे सर्वस्वी, असे तुम्ही कदाचित ऐकला असेल की हा आजचा नाही आहे. गेल्या 10 वर्षामध्ये निरंतर चालत आलेली प्रक्रिया आहे आणि दबाव टाकायचा कोणाचा प्रश्नच येत नाही. कारण राज्य आहेत किती विरोधी पक्षांच्या हातामध्ये, त्यामुळे काय दबाव टाकू शकतात. त्यांच्या अनेक वेळा लोक मिटिंगला सुद्धा जात नाहीत. परंतु हा देशहिताचा आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ज्या घडामोडी सुरू आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं जे हल्ले चालू आहेत, त्यात आपण स्थिर झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री मोदीजींनी हा स्वदेशीचा नारा दिलेला आहे. स्वदेशी निर्माण करण्यासाठी, स्वदेशी विक्री करण्यासाठी, लोकांची क्रयशक्ती वाढण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे.
त्या जिल्हा परिषद आणि महापौर कोल्हापूर जिल्ह्यात तर ती वेळ आली का त्याचा मुहूर्त आलाय का? काय झालं भूकंप? सारखं असं म्हणताय की मी नाही म्हणत. भूकंप होणार, थोडासा भूकंप नाही, होणार. ती वेळ आलेली आहे, महापालिका निवडणूक आहे, जिल्हा परिषद मी कधी भूकंप आलाय येणार आहे असं म्हणलेलं नाही. आम्ही काम करणारे लोक आहोत. जमिनीवर आता भारतीय जनता पार्टी खूप मजबूत झालेली आहे. महापालिका असेल, जिल्हा परिषद असतील, या निवडणुका आम्ही महायुती म्हणून समोर जाणार हे आता निश्चित झालेलं आहे. वरिष्ठांच्याकडून तसे आदेश आलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांनी 10च्या 10 जागा महायुतीच्या निवडून दिलेल्या आहेत. त्यामुळे एकोप्यानं आम्ही या निवडणुकीला समोर जाणार आहे आणि भूकंप वगैरे करण्याची आवश्यकता नाही आहे. आता सगळ्या सत्ता या महायुतीच्याच येतील आणि आमचेच महापौर, आमचेच जिल्हा परिषद अध्यक्ष होतील. महायुतीतील घटक पक्ष आहेत ते राष्ट्रवादीचे अजित पवार आणि स्वभावात लढवणार मुंबई महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था अशी कुठली घोषणा झालेली नाही. त्यांच्या चिंतन शिबिरामध्ये किंवा त्या कार्यक्रमामध्ये काही लोकांनी विनंती केली होती आणि असं त्याचे चिंतन झालेलं होतं. त्याचा निर्णय झालेला नाही आहे. निर्णय हाच आहे वरिष्ठांच्याकडून की महायुती म्हणूनच आपण सगळ्या निवडणुकीला सामोरं जायचं. हातदवाडीचा मुहूर्त सुरू झालेला आहे, प्रक्रिया सुरू झालेली आहे. ती एक प्रक्रिया आहे. एका दिवशी असं घोषित करून किंवा एका दिवशी जाहीर करून ते काम होणार नाही आहे. त्याच्या हद्दी, त्याची लोकसंख्या, त्याचं क्षेत्रफळ या सगळ्याची मोजणी करणं आणि त्याचे लाभ, त्याचे तोटे या सगळ्याची शहानिशा करून हातदवाडी होणार आहे आणि प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक पुढे जाण्याची शक्यता आहे. त्याचा आणि निवडणूक पुढे जाण्याचा काही संबंध नाही आहे. निवडणुकी या वेळेतच ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत त्या दृष्टिकोनातूनच निवडणुका होतील. कोल्हापूर शहराला त्याला तो विषय काय? आमदारांनी एक भूमिका मांडली, लगेच तुमच्या नगरसेवकांनी दुसरी भूमिका मांडली. आपल्या भूमिकेची आम्ही सहमत नाही, आमची भूमिका वेगळी आहे, आम्ही जाऊन आयुक्तांना भेटणार. ते अजून आयुक्तांना भेटले नाही. भाजपमध्ये पाणी प्रश्नावर मतभेद आहेत? बिलकुल मतभेद नाही आहेत. आमदार साहेबांची भूमिका जी आहे ती थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूर शहराला मिळत नसल्यामुळं मध्यंतरीच्या काळामध्ये आपण बघितले की खूप मोठ्या प्रमाणात महिलांचे मोर्चे, आंदोलन, घागर मोर्चे, रास्ता रोको सुरू होत आणि या दृष्टिकोनातून त्यांना पाणी मिळावं या दृष्टिकोनातून आमदार महोदयांनी काळमवाडीला भेट दिली आणि ज्या काही उणीवा आहेत त्या लवकर पूर्ण कराव्यात अशा पद्धतीची त्यांची प्रामाणिक भावना होती. काही नगरसेवकांचा सांगण्याचा दृष्टिकोन हा होता की बाबा हे ज्यानं केलंय त्यानंच ते करावं, त्यांच्याकडनं ते आता नुकसान झालेलं आहे ते आपल्या माथी येऊ नये अशा पद्धतीची काही नगरसेवकांची भावना होती की करणारा एक आहे त्याचं नुकसान त्यांनाच व्हावं, त्याचं नुकसान आमच्या पक्षाला होऊ नये या दृष्टिकोनातून आमच्या काही नगरसेवकांची भावना होती. ते आम्ही लगेच जाऊन आयुक्तांना भेटणार आणि त्यांची नाव सांगितलं. त्याला आता 3 आठवडे झाले, ते पुढे सरकले. मी सांगितलं ना ते विचार मांडले आणि संपला विषय, पुढे काहीच नाही. पुढच्या बैठकीत घेतील विषय कदाचित. गोकुळमध्ये काय असणार माहिती महाविकास सध्या तरी महायुती म्हणूनच गोकुळची निवडणूक सुद्धा लढवायची, सगळ्या निवडणुका महायुती म्हणून लढवायची असा विचार आहे. परंतु ती सहकारातली निवडणूक आहे, काय परिस्थिती काय प्रसंग आहे त्याच्यावर भविष्यात निर्णय घेतले जातील. गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे वळण लागत चाललंय, परवा कळ्याला एका मीटिंगमध्ये ठराव कोणाला करायचा याच्यावरनं 2 गटामध्ये भांडणं झाली. त्याची रक्कम 1 लाखावरनं 5 लाखापर्यंत जाते. हे अजून गोकुळच्या दृष्टीने कसं आहे? हे पूर्वी नव्हतं. ज्यावेळी माडिक साहेबांच्या हातात सत्ता होती तेव्हा हे नव्हतं. अलीकडे 4 वर्षे ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी काही नवीन प्रयोग सुरू केलेले आहेत, त्याच्यामुळे ते झालं असावं. आपले तसे जिल्ह्यातील लोक सुसंस्कृत आहेत, अशा पद्धतीच्या विचारांना खतपाणी घालणार नाहीत असं मला वाटतंय. 200 कोटीच्या आमच्यासाठी हे खूप मोठे आकडे. धन्यवाद, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.